राष्ट्रवादीची भूमिका दुटप्पी असल्याने ते उभाठाला सोबत घेतील. मात्र चारही जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत शिवसेना भाजपाचेच उमेदवार निवडून येणार. आमदार महेंद्र थोरवेंचा विश्वास. खालापूर तालुक्यात सध्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचे वातावरण पाहायला मिळत आहे. या निवडणुकीत शिवसेना भाजप आरपीआय ही महायुती असून महायुतीच्या माध्यमातून खालापूर तालुक्यातील 4 जिल्हा परिषद गटात उमेदवार निवडणूक लढविणार आहेत. या निवडणूक अर्ज दाखल प्रक्रियेवेळी आलेले कर्जत मतदारसंघाचे आमदार महेंद्र थोरवे यांनी महायुतीच्या उमेदवारांचाच विजय होईल असा विश्वास दाखविताना नुकताच झालेल्या महानगरपालिका निवडणुकीत जसा विजय झाला तसाच विजय या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत होईल आणि महायुतीचे सर्व उमेदवार निवडून येतील. सध्या राष्ट्रवादीची दुटप्पी भूमिका सर्वांसमोर आहे, त्यामुळे ते उभाठाला सोबत घेत आहेत. त्यामुळे त्यांचा पराभव निश्चितच आहे असे वक्तव्य आमदार महेंद्र थोरवे यांनी यावेळी केले. खालापूर तालुक्यातील जिल्हा परिषद पंचायत समित्यांच्या 5 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या निवडणुकीला सामोरं जात असताना शिवसेना, भारतीय जनता पार्टी, आरपीआय अशी महायुती म्हणून या निवडणुकीला आम्ही सामोरं जात आहोत. आज चौक जिल्हा परिषद असेल, वासंबे असेल, त्यानंतर अतकरगाव असेल, त्यानंतर सावरोली असेल, अशी 4ही जिल्हा परिषद खालापूर तालुक्यातील आम्ही दोघेही भारतीय जनता पार्टी, शिवसेना, भारतीय जनता पार्टीचे उरण मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार माझे सहकारी मित्र महेशजी बालदी साहेब आणि मी स्वतः आम्ही एकत्रपणे येऊन आणि सन्माननीय पनवेलचे आमदार प्रशांतजी ठाकूर साहेब असे आम्ही साऱ्यांनी एकत्रपणे येऊन या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीला आम्ही सामोरे जातो. आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की राज्यामध्ये शिवसेना, भारतीय जनता पार्टी, आरपीआय अशी पारंपरिक अलायन्स आहे आणि म्हणून आपण पाहताय की मुंबईपासून आता जे काही महाराष्ट्रातल्या झालेल्या निवडणुका आपण पाहिल्या महानगरपालिकेच्या, त्या साऱ्या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेला घवघवीत यश हे मिळालेलं आहे. त्यामुळे संपूर्ण राज्यातून जनता ही विकासाला मत देत आहे. आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेने हा ऐतिहासिक कौल दिलेला आपण साऱ्यांनी पाहिलेला आहे. त्यामुळे आता राष्ट्रवादीची भूमिका ही दुटप्पी झालेली आहे हे आपण साऱ्यांनी पाहिलेलं आहे. त्यामुळे त्यांनी आता उभाटाला बरोबर घेतील काय, जे जे काय आता राहिलेले विरोधक असतील त्या साऱ्यांना बरोबर घेण्याचं काम त्या ठिकाणी ते करत आहेत. त्यांना त्यांचं लखलाभ मी या ठिकाणी दाव्यानिशी सांगतो, या 4ही जिल्हा परिषद वाढवत शिवसेना, भारतीय जनता पार्टीचा भगवा फडकल्याशिवाय राहणार.